चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपण परत एकदा बसलोय मनोगत ऐकायला. मनोगत म्हणजे ऍक्च्युली जो अमृता मॅडमचा कार्यक्रम झाला, त्याच्यावर थोडंसं आपलं स्व-अध्ययन सुरू आहे, की आपल्याच स्वतःचं आपण विचार बघत आहोत, विचारांना बदलत आहोत. इथे आपल्याला फायदा काय झाला यावर फोकस ठेवू नका. इथे आपल्याला सवय लावायची आपल्या विचारांना बघायची आणि आपल्या कृतीला बघायची. स्व-अध्ययन करायचंय, स्वाध्याय करायचाय. आपण काल थोडासा फरक सांगितला मी स्वाध्याय, आत्माध्याय आणि आत्माध्ययन हे 2 शब्द लक्षात ठेवा. आत्माध्ययन आणि स्वाध्याय आणि अध्ययन. तर यात फरक काय आहे? अध्ययन काय आहे? तर आपण आता जे काही वाचतो, जे काही ग्रंथातनं माहिती घेतो, जे काही माहिती घेतो, ती माहिती घेणं म्हणजे अध्ययन. आणि ती माहिती ज्यावेळेला स्वतःवर आपण लावतो आणि काही त्याच्यामध्ये आपल्या स्वतःच्या आचरणात, वितरणात, विचारांमध्ये बदल करतो, फेरफार करतो, त्याला अध्ययन म्हणायचं. अध्ययन. स्वाध्याय म्हणायचं. त्याला स्वाध्याय म्हणायचं, अध्याय म्हणायचं. तर थोडंसं या गोष्टी जरा लक्षात घेऊन आपण थोडे प्रयोग चालवले आहेत. त्यातून चुकायची काही भीती ठेवायची नाहीये. कारण चुकला तो संपला. उगाचच भीती बाळगायची, मॅडम काय म्हणतील, लिहिलं तर, लिहू का नको, बोलू का नको, याने प्रगती कधी होणार नाहीये. आणि प्रयत्नांनीच हळू आपण सर्वजण पुढे जाणार आहोत. त्यामुळं अजिबात भ्यायचं काहीच नाही. उलट आपल्याला एक संधी मिळतीये ना मनमोकळं आपलंच स्वतःचं आपण परीक्षण करायला. व्हिडिओ ज्यावेळेला आपण रेकॉर्ड करतो, आज मी लिहिलेत ते सगळे. तर ते पण तुम्ही बघा. आपला व्हिडिओ आपण बघितला ना, तर खूप फरक कळतो. कारण मी पण खूप आधी भर बोलायचे. मला तुम्ही माझं जर सुरुवातीचे सेशन्स बघितले, तर ते वेगळे होते. आता हळू बदल होतो आणि हा प्रत्येकाच्या प्रगतीचा टप्पा असतो. तो प्रयत्नांनी हळू होत असतो. पण आपण जर भीती बाळगली किंवा कचराई केली, "नको बाई कशाला बोलायचं, काय?" मनातच ठेवलं, तर अशाने आपण काही आपल्यालाच एक्सप्रेस करू शकणार नाही. मग दाबून काय होतं, म्हणजे मला एक माहिती आहे ज्यावेळेला पत्रिका बघतो आपण लग्नाच्या वेळेला, तर त्यावेळेला जर एकमेकांच्या पत्रिका एकमेकांना पूरक असल्या, जर सगळ्या दोघांनी जर दाबून एकमेकांना घेतलं, व्यक्तच नाही केलं, एकमेकांमधले भेद, एकमेकांचं काही पटत नाही, तर पुष्कळ 30 वर्ष, 40 वर्ष संसार चालेल. पण त्याच्यापुढे घटस्फोट होईल. कारण दोरी तुटून जाते ना कधी ना तरी. म्हणून आपण आज बघतो 70 व्या वयात सुद्धा घटस्फोट होतो. लग्नाला 50 वर्ष झाली तरी घटस्फोट होतो. हे त्यामुळेच होतं. म्हणजे हे विध्वंसक, स्फोटक स्वभाव झाले, दाबून ठेवणं स्वतःला. त्या उलट रोज भांडण करणारी तुत्तू मै म्हणजे प्रेम आणि भांडण सुद्धा एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. आपण जर बघितलं तर आपण कोणाला एक खरं सांगतोय, "नाही तुला हे नाही चांगलं दिसत." एक साधं उदाहरण घेऊया. "तुला हा ड्रेस चांगला नाही दिसत." असं कोण म्हणू शकणार आहे? आपल्या जवळचीच व्यक्ती म्हणू शकणार आहे. एखादी हाताच्या बोटावर व्यक्ती असते, की ती मुद्दाम ज्वेलसपणे म्हणेल. ड्रेस चांगला दिसत असून ज्वेलसपणे म्हणेल. पण 99% व्यक्ती आपल्या जवळचीच असणार आहे, तुला चांगला दिसत नाही म्हणणारी. त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं. आपल्याला टीका आपल्या जवळचीच माणसं करणार आहेत. आणि प्रेम असतं ना, ते भांडणातून अनेकदा सुरू होतं. तर ह्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या, तर इथे सुद्धा आपण हे लक्षात ठेवायचंय, जर बोलण्याला घाबरलो आपण, तर कधी पुढे येणार आहोत? घरात बोलायला मिळत असेल, नसेल मिळत. पण इथे तर संधी घेतली पाहिजे ना आपण, बोलायची घेतली पाहिजे. आपल्याला एक्सप्रेस व्हायची घेतली पाहिजे. बरं आपण ध्यानधारणा करतोय, त्यामुळे आपली चक्र विकसित होत चालली आहेत. मग या चक्राला ओपन करणे म्हणजे काय? बॅलन्स करणं म्हणजे काय? तर त्या चक्रांचे गुण जसं फुलवतो आपण म्हणजे रिव्हर्स इंजिनिअरिंग करतो. काही ध्यानानेच आध्यात्मिक उन्नती साधणार आहे का? बिलकुल नाही. ध्यानापेक्षाही ही जी
एक्झरसाइज आहे, विचारांना बघणे, आपल्या कृतीला बघणे. ती खूप उच्च दर्जाची आहे ध्यानापेक्षा. ध्यानाला तरी 6 महिने, 1 वर्ष लागेल 1-1 तास ध्यान केल्यानंतर ही स्थिती आहे. पण या जर एक्झरसाइज आता सुरू केल्या ना, तर 4 दिवसात ही सिच्युएशन येईल. म्हणून या ज्या एक्झरसाइज आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आपल्याला बदलवणार आहेत. आपण जर आजूबाजूला बघितलं ना इकडं-तिकडं, सकाळचंच एक उदाहरण सांगते. एक मॅडम उदाहरण देत होत्या आणि कित्येक वर्ष ध्यानात आहेत. त्यांची मैत्रिणीच्या सांगत होत्या त्या. मग म्हटलं एवढं जर इतके वर्ष ध्यानात आहेत, तर बदल का नाही झाला? आपल्याकडे जोड्याबद्दल म्हणत होत्या. आपल्याकडे जोडण्याबद्दल. आपल्याकडे जोडण्याबद्दल प्रोसिजर सोपी आहे. त्याच्यात मला काय विचारायचं? त्या व्यक्तीला माझा नंबर द्यायचा आणि नाव, जिल्हा सांगायचं आणि विहंगम कम्युनिटीला जोडून घ्या म्हणायचं. आता समजा ध्यानाला जोडायचं, तर ध्यानबोधला जोडा म्हणायचं, ज्ञानबोधला जोडा म्हणायचं. पण त्यांना 2 गोष्टी तरी आपण सांगितल्या पाहिजे. नंतर फॉर्म भरा, नंबर घ्या आणि 2 महिने जर तुम्हाला ध्यानबोधवर जमणार नसेल, ज्ञानबोधवर जमणार नसेल, तर तिथून ग्रुप सोडायचा आणि विहंगम कम्युनिटीला सगळं व्हिडिओ वगैरे सगळं येतच असतं. असं काही नाहीये. हे 2-3 वाक्य बोलणं गरजेचं आहे ना. मग प्रत्येक वेळेला मला विचारायचं, कसं जोडू? पाठवू का नंबर? तिला सांगू का? हे काही विचारण्याची पद्धत तशी नाहीये. नाव, जिल्हा आणि या ग्रुपला जोडा. आता बघा, आता सुद्धा एक मेसेज आहे. मी म्हटलं ना सकाळी स्टेटसवर टाका. आता एक मेसेज आहे. हाय! बास. पुढे काय? काय ओळखायचं मी? आत्तापर्यंत तर बरेच असे प्रकार झाले. हाय! अरे, नाव सांगायला पाहिजे, जिल्हा सांगायला पाहिजे. त्याच्या पुढं कुठल्या ग्रुपला जोडा, मला तुमच्याकडे जोडून घ्या. आता काय कार्यक्रम चाललेत हे म्हटलं पाहिजे. आणि जर नाही काही दिलं तर नुसतंच क्विक क्विट म्हणजे क्लिक करतात. जॉइनिंग लिंक क्लिक करतात. मी कधीही जॉइन करून घेत नाही. कारण नाव, जिल्हा लागतं आपल्याकडं. मग एवढे 2 वाक्य आपल्याला बोलता येत नाही का? तुम्ही नंबर द्यायची काही गरज नसते. त्या व्यक्तीलाच पाठवायला सांगितलं, की मला लगेच सेव्ह करता येतो. पण एवढं एक ओळ लिहिता येत नाही. हायचा काय अर्थ समजायचा? बरं मी अननोन फोनही उचलत नाही. त्यामुळे फोन सुद्धा येतात. आता जर बघितलं ना सकाळी 10 वाजले, मी जेवली नाहीये बघा अजून. तुम्हाला खोटं वाटेल हे बघा. आत्ताच जर्मनीवरनं आपल्या साधकांचा फोन झाला. आणि माझा मुलगा म्हटला, "आता तू जेवणार आहे का नाही? काय चाललंय तुझं हे?" मी म्हटलं, "मला वेळच नाही जेवायला." मग त्यांनी चहा करून आणून दिला. चहावर थोडंसं खाल्लं. हे बघा. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये. हे असं डिव्होशननी काम करावं लागतं. वेडं व्हावं लागतं कामामध्ये. हे ध्यान आहे एक प्रकारचं लक्षात घ्या. त्याला काही ध्यान करावं बसण्यापेक्षा ही ध्यान उच्च लेव्हलची असतात. कुठल्याही कामामध्ये देहभान हरपून. मला काही भूक नाही लागली का हो? मला भूक लागली ना, सकाळी केव्हा नाश्ता केलाय. पण त्यात हेच नसतं, भानच नसतं. आणि मग ते जर्मनी मॅडमचा फोन आला. मग त्यांच्या फोन घेता चहावर नंतर बघा आता ते झाडं लावलेल्या तिकडनं फोन आला म्हणजे आला, मागवून घेतला, तो टाकला. कारण आता जर नाही टाकली तर तो सिक्वेन्स सुद्धा मला सकाळी द्यावा लागला झाडांचा. हे बघा. म्हणजे खूप कष्ट घ्यायला लागतात. हे बघा, हे असं डिझाइन करावं लागलं. कुठलं झाड आधी माहिती घ्यावी लागली. किती फूट वाढतं ते, लक्षात कशी राहतील ओळीनी, त्याचं महत्त्व काय? तिथे सॉफ्ट कॉपी फाईल करून चालली आहे. अशा एका छोट्या-छोट्या गोष्टीला खूप मोठं डिव्होशन लागतं. पंचतत्वाचं झालं सकाळी. त्याच्यावर मेसेज टाकला. चिकाटीने त्या साधकांना काही गरज नाहीये पंचतत्व घ्यायची. आपण म्हणतो मोफत. मोफतला किंमतच नसते ना. तो झाला सकाळी फोन एक. मग आपल्याला चिकित्सा द्यायची आहे ना, मग आपल्यालाच गरज आहे ना. घेणाऱ्यांना काही गरज नाहीये. आपल्याला गरज आहे. कारण आपल्याला चिकित्सा द्यायची आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ना आपण. आणि हे जर जमलं नाही ना, तर रोज 10 तास ध्यान करून सुद्धा काही उन्नती साधणार नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कारण सकाळी तो फोन तसाच झाला. म्हटलं एवढे वर्ष ध्यान 4-4, 5-5 तास ध्यान करतीये त्यांची मैत्रीण. काहीच फरक नाहीये. मग आपल्याकडे का फरक पडतो हे कधी लक्षात घेता का तुम्ही? तुम्हीच करता ती बदल, तुम्हीच फरक पाडता, पण तो का पडतो?
कारण तुमच्याकडनं करून घेतलं जातं. मागं लागून करून घेतलं जातं. आणि बऱ्याच जणांना अशी सवय असते, की कोणीतरी म्हणावं, "हे करा, ते करा." अशी पण सवय काहींना असते. कारण काहीच केलं नाही, हे केलं तर काय राहणार? नुसते कार्यक्रम जॉइन करून आणि ध्यानधारणा 7:03 उठून काय उपयोग आहे का? कितीतरी फोन झाले आज सकाळपासून. 6 तर फोन नक्कीच झाले. तर चला, तर आता आपण सुरू करूयात. अर्चना मॅडम बोलणार आहेत. अर्चना मॅडम व्हिडिओ सुरू करा. मी स्पॉटलाईट देते. सकाळी 7 वाजता उघडलेला लॅपटॉप चालूच आहे अजूनही.